बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के तरफ से कन्नड़ तालुके के बहुत सारे गांव के अंदर में जो भूमिहीन है, जो गायरान अतिक्रमण धारक है, उनके तरफ से आज छत्रपति संभाजीनगर के जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण उपोषण आंदोलन चल रहा है। हमारी मांग ये है कि कन्नड़ तालुके में गए शिंदे फडणवीस सरकार ने जीआर के माध्यम से इन जमीनों को हस्तगत करने के लिए सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेच्या अनुषंगाने जो भूमिहीन आहेत, जो गायरान धारक, जो वन जमीन धारक आहेत, ते 40 ते 50 वर्षापासून ती जमीन कसतात आणि त्या जमिनीच्या माध्यमातून आपले उपजीविका त्या ठिकाणी भागवतात। मुलाबाळाचं शिक्षण त्या जमिनीच्या माध्यमातून ते करत असतात। परंतु या सरकार आणि जे अधिकारी आहेत, जे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी, त्यांनी या ठिकाणी एक षडयंत्र केलं की जे भूमिहीन असतील, गायरान धारक असतील, वन जमीन धारक असतील, या गायरान धारकांना भूमिहीनांनी या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं आणि त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करणार आहे। म्हणून आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे, जर तुम्ही या गायरान धारकाला या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी करत असाल तर या ठिकाणी गायरान धारकाला उद्ध्वस्त करू नये। गायरान धारकाच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहावं। परंतु हे गायरान धारक एक भूमिहीन आहेत असन आणि एक मागासवर्गीय समाजातले गायरान धारक आहेत। ज्या गायरान धारकांनी जो भूमीन ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नाहीये, त्याच्याकडे वडलोपारची बागायती त्या ठिकाणी जमीन आहेत, जे धनधानगे आहेत त्यांनी या ठिकाणी जमीन काढलेले आहेत। परंतु या अधिकाऱ्याचं त्या धनधानग्याकडे लक्ष न देता त्या ठिकाणी चिरीमेरी घेऊन जो खरोखरच भूमिहीन, जो खरोखरच मागासवर्गीय, त्याला कुठल्या प्रकारची जमीन नाही, त्या गोरगरिबाच्या जमिनीवर जायचं आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी निर्माण करायचा। या ठिकाणी ग्रामपंचायतला त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, ग्रामपंचायत त्या ठिकाणी ठराव घेतात आणि ग्रामपंचायत ठराव घेऊन त्या ठिकाणी एकत्र येऊन जो खरोखरच मागासवर्गीय आहेत त्या मागासवर्गीयच्या संदर्भात तो एक ठराव त्या ठिकाणी पारित केला जातो आणि तो ठराव पारित करून तो तहसीलला देतात, व्हिडिओला देतात, मग तुमचं महावितरण असेल, तुमचं जिल्हाधिकारी असेल, हा ठराव तिथं पाठवला जातो आणि या अधिकारी कुठल्या प्रकारची शहानिशा न करता त्या ठरावाच्या अनुषंगानं जो मागासवर्गीयाने जी जमीन काढलेली आहे त्या जमिनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी पंचनामा करतात। आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, जर तुम्ही ग्रामपंचायतच्या ठरावाच्या अनुषंगाने जर ज्या भूमीला तुम्ही उद्ध्वस्त करायचं काम करत असाल तर आम्ही तुम्हाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जो विटा असेल, जो खामगाव असेल, जो उपळा असेल, वडनेर असेल, आसनखेडा असेल, या सर्वच भूमीहीन या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। या भूमिहीनांना तुम्ही लवकरात लवकर तहसीलदाराच्या मार्फत, मंडळाधिकाऱ्याच्या मार्फत ज्या ठिकाणी आदेश देऊन त्यांची एकीला नोंद घ्यावीत आणि त्यांच्या नावावर तत्काळ या ठिकाणी सातबारा करण्यात यावा आणि ज्या जमिनीमध्ये येणं आतापर्यंत जे पिकं काढलेले आहेत ते पिकं उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। म्हणून ज्या पिकाची जी नुकसान भरपाई झालेली आहे त्या पिकाची सुद्धा नुकसान भरपाई या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी देण्यात यावी आणि ज्या होणारा जो अन्याय असेल, जो गरिबावर जो अन्याय करत असेल, जो उद्ध्वस्त करायचं काम करत असेल, या ठिकाणी यांनी या ठिकाणी थांबवलं पाहिजे। सर, आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झाल्या नाहीत। आम्ही वारंवार भूमिहीनांच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय। आझाद मैदान असेल, तुमचं नागपूर हिवाळी अधिवेशन असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, औरंगाबाद असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल, अनेक वेळा आम्ही मोर्चे या ठिकाणी काढलेले आहेत। परंतु या मोर्चाच्या कुठली प्रकारची दखल घेत नाही, तात्पुरती दखल घेतात। तू कर रडल्यासारखं, मी करतोय मारल्यासारखं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जो भूमिहीन असेल, गायरान धारक असेल, या भूमिहीनांच्या मागे सर्वात प्रथम बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि जे महाराष्ट्राचे प्रदेशाचे नेते आहेत, आमचे नेते डॉक्टर सुरेशजी माने साहेब, हे या भूमिहीनांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत। म्हणून भूमिहीनांना या ठिकाणी कुठल्या प्रकारचे घाबरायचं काम नाही, कुठल्या प्रकारचे डगमग करायचं काम नाही। सर्व नेतेगण हे सदैव भूमिहीनांच्या पाठीशी उभा राहून ही जमीन त्यांच्या नावावर झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के तरफ से कन्नड़ तालुके के बहुत सारे गांव के अंदर में जो भूमिहीन है, जो गायरान अतिक्रमण धारक है, उनके तरफ से आज छत्रपति संभाजीनगर के जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण उपोषण आंदोलन चल रहा है। हमारी मांग ये है कि कन्नड़ तालुके में गए शिंदे फडणवीस सरकार ने जीआर के माध्यम से इन जमीनों को हस्तगत करने के लिए सौर ऊर्जा प्रकल्प नाम का एक प्रकल्प, जो भूमिहीन है, जो गरीब गायरान धारक है, जो दलित है, आदिवासी है, भटके विमुक्त है, ऐसे गायरान धारकों के जमीनों में सौर ऊर्जा प्रकल्प का काम चल रहा है। इसके माध्यम से वो दलित आदिवासियों को भूमिहीन करना चाहते हैं। उनकी जमीन सरकार के ताबे में लेकर
वो उनको गुलाम बनाना चाहते हैं। तो हमारी पार्टी की तरफ से ये मांग है कि तुरंत ये प्रकल्प बंद किया जाए। छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाली सरकार शिंदे फडणवीस की वो बोलती है कि हम किसानों की सरकार है, लेकिन यहाँ पर किसानों को गुलाम बनाने का काम, किसानों को यहाँ पर षड्यंत्र इस सरकार के माध्यम से हो रहा है। उनकी जमीन इसका हस्तगत करने का काम हो रहा है। तो हमारी ये मांग है कि जल्द से जल्द ये प्रकल्प बंद किया जाए और शिवाजी महाराज हो, बाबा साहब अम्बेडकर हो, हमारे महापुरुषों को जो मानने वाला समाज है उनको स्वाभिमान की जिंदगी मिले, इज्जत की जिंदगी मिले और सरकार के माध्यम से इन लोगों के ऊपर अन्याय अत्याचार ना हो, इसके खिलाफ ये आंदोलन हो रहा है। अगर सरकार हमारी बात नहीं सुनती है तो आने वाले समय में हम पार्टी के तरफ से बहुत बड़ा जन आंदोलन खड़ा करेंगे। ये सरकार को इशारा है। धन्यवाद।